नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी महिलांचं आर्थिक सक्षमीकरण म्हणजे खऱ्या अर्थानं स्त्री सक्षमीकरण असल्याचं सांगत यापुढील काळात महानगरपालिका क्षेत्रातील महिलांना विविध माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणावर भर देण्यात येईल असं स्पष्ट केलंय। NMMT अर्थात नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमात पहिल्या टप्प्यात 400 महिला भगिनींना बस चालक या पदावर रुजू करण्याच्या अनुषंगानं पावलं उचलण्यात येत असल्याचं महापौर श्रीमती सुजाता पाटील यांनी जाहीर केलंय। याकरिता महिलांना बस चालकाचं संपूर्ण प्रशिक्षण देण्याची जबाबदारी समाज विकास विभागावर देण्यात आली असून या विभागाच्या माध्यमातून प्राधान्यानं नवी मुंबईत वास्तव्य असणाऱ्या महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे। या माध्यमातून स्त्री सक्षमीकरणाचं नवं दालन नवी मुंबईत खुलं होणार असून प्रत्येक बाबतीत आघाडीवर असणाऱ्या नवी मुंबईच्या उपक्रमांचं अनुकरण इतरही शहरात होईल असा विश्वास महापौर सुजाता पाटील यांनी व्यक्त केला आहे। महिला सशक्तीकरणासाठी खऱ्या अर्थाने महिला आत्मनिर्भर आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणं गरजेचं आहे। म्हणजे महिलांना हक्काचा रोजगार असणं गरजेचं आहे आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या ध्येय धोरणातून आज एक कल्पना पुढे आलेली आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या परिवहन विभागाच्या माध्यमातून आपण 400हून अधिक महिलांना वाहन चालक ह्या पोस्टसाठी रुजू करण्याचा एक मानस ठेवलेला आहे। यासाठी लागणारं प्रशिक्षण समाज विकास आपल्या विभागाच्या नवी मुंबईच्या विभागातील समाज विकास विभागाच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल वाहन चालकासाठी आणि प्रशिक्षणाअंती त्या महिलांना आपण वाहन चालक म्हणून रुजू करणार आहोत। ह्यासाठी 3 वर्ष नवी मुंबईतलं वास्तव्य आणि इतर अटीची अटी ह्या बेसिसवर आपण घेणार आहोत आणि प्रामुख्याने महिला बचत गटातील महिलांना ही संधी आपण देणार। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।